नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. एक व्यक्ती असतो आणि ॲटो चालवण्याचे काम करत असतो. एक दिवस ॲटोमध्ये एक विधवा महिला बसलेली असते. त्या विधवा महिलेबरोबर या ॲटो ड्रायव्हरची चांगल्या प्रकारे ओळख होते आणि दोघांमध्ये मैत्री होते. मैत्री दोघांची इतकी घट्ट होती की एक दिवस हा ॲटो चालक त्या महिलेला एका जंगलात भेटण्यासाठी बोलावतो आणि ती विधवा महिला देखील त्याला भेटण्यासाठी जंगलात जाते आणि त्यानंतर त्या ॲटोवाल्यामध्ये आणि या विधवा महिलेमध्ये असं काहीतरी घडतं, आपण जेव्हा ऐकाल तर आपल्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. शेवटी या ॲटो ड्रायव्हरमध्ये आणि विधवा महिलामध्ये काय प्रकार घडत होता आणि पुढे काय घडले, संपूर्ण घटना सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्याआधी आपल्या मराठी क्राईम स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहील. आजची सत्य घटना आहे मध्य प्रदेश राज्यातील. मध्य प्रदेशच्या अनूपपूर जिल्ह्यामधून चचाई पोलीस स्टेशन अंतर्गत बगही नावाचे गाव आहे. याच गावात राहणारी पूनमचे वय आजच्या तारखेला 25 वर्ष आहे. पूनम ही आपला पती राजेंद्र सोबत राहत होती. तिला 2 मुलं देखील आहे. पूनमचा पती राजेंद्र शेती करत होता आणि शेतीमधून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. 2 मुले होते. सर्व काही ठीकठाक होते. मात्र 2022मध्ये या पूनमचा पती राजेंद्र याची अचानक तब्येत खराब झाली. पूनम त्याला बऱ्याच ठिकाणी बऱ्याच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली, मात्र तो वाचू शकला नाही. शेवटी त्याचा मृत्यू झाला. पूनम आता विधवा महिला झाली होती. 2 मुलांची जबाबदारी ही पूर्णपणे पूनमवरती आली होती. पूनमला दुःख तर झाले होते, मात्र त्या दुःखातून तिला सावरावं लागत होतं. जे काही नातेवाईक तिच्याकडे येत होते, तिला भेटत होते, ते तिला एकच बोलत होते की आता ही वेळ निघून जाईल, मात्र पुढे चालून तुला 2 मुलं आहे. या मुलाकडे बघून तुला सावरावं लागेल आणि याचा सांभाळ हा तुलाच करावा लागेल. आता पूनम देखील आपल्या पतीचं दुःख हळूहळू विसरू लागते आणि आपल्या मुलांकडे बघून जगू लागते. मात्र अगोदर जे काही नातेवाईक यांच्या कुटुंबामध्ये यांच्या घरी येत होते, काही पैशांची लेनदेन सुरू होती. त्या नातेवाईकांनी आता पूनमकडे पाठ फिरवली होती, कारण पूनमचा पती नव्हता. तर नातेवाईकांना वाटत होते आता ही पूर्णपणे एकटी पडली आहे. हिला जर कसली गरज पडली तर ही आपल्याकडेच मागेल. त्यामुळे आता यांच्यासोबत कॉन्टॅक्ट ठेवणं नको. म्हणून नातेवाईक आता पूर्णपणे दूर झाले होते. मात्र पूनमला तर आपल्या मुलांचा सांभाळ करणे गरजेचं होतं. त्यामुळे पूनम आता स्वतःच आपले काम करू लागली होती. जी काही शेती होती त्या शेतीमध्ये दिवसभर राबत असायची. शेतीमध्ये ट्रॅक्टर वगैरे लागला तर तो भाड्याने लावलेला असायचा. सर्व कामे ही पूनम हँडल करत होती. शेतीला पाणी वगैरे देणे, सर्व काही ठीकठाक सुरू होतं. कधी मार्केटला जायचे असेल तर ती ॲटोने मार्केटमध्ये जात असायची. जे काही सामान पाहिजे असायचं ते घेऊन येत असायची आणि आपल्या मुलांचं पालनपोषण अगदी व्यवस्थित सुरू होतं. आता बघता बघता पूनमचा पती राजेंद्रला जाऊन जवळपास 1.5 वर्ष झाले होते आणि या 1.5 वर्षामध्ये पूनमने स्वतःला चांगल्या प्रकारे सावरले होते. मात्र ती आता पूर्णपणे एकटी पडलेली होती. पतीशिवाय तिला राहावं लागत होतं. 2023ची गोष्ट असते. ही पूनम सामान आणण्यासाठी एक ॲटो रिक्षा पकडून मार्केटमध्ये जाते. मार्केटमधून जे काही तिला सामान पाहिजे असते ते सर्व सामान घेते आणि त्यानंतर ॲटोमध्ये बसते. ॲटो चालक असतो, त्याचं नाव असते राजेंद्र गुप्ता उर्फ संगम. तर या राजेंद्र गुप्ताच्या ॲटोमध्ये ही पूनम बसलेली होती आणि ती जेव्हा आपल्या घराकडे निघू लागते, तिच्या लक्षात येतं की तिने तिच्याकडे जे काही पैसे होते त्या सर्व पैशामधून आपल्या घरासाठी सामान घेतलेलं आहे. आता ॲटोचे पैसे देण्यासाठी तिच्याकडे पैसेच नाही. आता अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर ही पूनम त्या राजेंद्राला बोलू लागते की मी मार्केटमध्ये गेल्यानंतर सर्व काही सामान विकत घेतले. आता तुमचं भाडं देण्यासाठी आता माझ्याकडे पैसेच नाही. राजेंद्र गुप्ताला त्या ठिकाणी थोडा राग येऊ लागतो. हा राजेंद्र तिला बोलतो की यार, आम्ही ॲटो कशासाठी चालवतो? असं जर तुमच्यासारखी प्रत्येक स्त्री बोलायला लागली की माझ्याकडे पैसे नाही, तर आमच्या ॲटोला जे डिझेल, पेट्रोल, गॅस जे काही सामान लागतं ते फुकट तर येत नाही. मला माझे पैसे तर लागतीलच. आता ही जी पूनम असते ही स्वतःला शर्मिंदा टाईपमध्ये महसूस करते आणि त्याला बोलते की माझ्याकडे खरंच पैसे राहिले नाही, मी तुमचे पैसे नंतर देऊन टाकेल. तर हा सत्येंद्र गुप्ता तिच्याकडे बघतो, तिला चांगल्या प्रकारे निहाळतो आणि तिला बोलतो की ठीक आहे, मग तुमचा मोबाईल नंबर मला द्या, मी तुम्हाला कॉल करेल आणि त्यानंतर मी जेव्हा तुम्हाला भेटेल तेव्हा माझे पैसे देऊन टाका. पूनम हसत हसत त्याला आपला मोबाईल नंबर देते आणि त्यानंतर या सत्येंद्र गुप्तासोबतच अगदी हसून त्याच्यासोबत बोलत असते.
तो तिला घरी नेऊन सोडणार होता. आता जशी पूनम तिच्या स्टॉपवरती उतरते, आपल्या घराकडे परत त्या ठिकाणावर निघते, तर लगेच हा सत्येंद्र ॲटो चालक तिच्या नंबरवरती कॉल करतो. पूनम कॉल रिसीव करते, तर सत्येंद्र तिच्यासोबत बोलू लागतो. सत्येंद्र बोलतो की तुम्ही कोठे राहता, आता काय करता, तुमचा पती काय करतो. तर ही पूनम आता या सत्येंद्रला आपली सर्व आपबीती सांगू लागते की 2022मध्ये तिचा पती राजेंद्र याचा मृत्यू झाला. तिला 2 मुलं आहेत आणि ती एक विधवा महिला आहे. घरी एकटीच राहते. आता एवढं सर्व ऐकल्यानंतर जो सत्येंद्र गुप्ता होता याच्या मनामध्ये थोडं लालच येऊ लागतं. हा सत्येंद्र आता पूनमसोबत कॉलवरती अगदी प्रेमाने बोलू लागतो. तिला बोलतो की ठीक आहे, तुम्ही विधवा आहात म्हटल्यानंतर तुम्हाला पैशाची देखील अडचण असेल. मला माझे पैसे नको आहेत. तुम्हाला जर माझ्याकडून काही पैसे लागले तर तुम्ही माझ्याकडून पैसे घ्या. आता ही पूनम म्हणते की मी अगोदरच तुमचे भाड्याचे पैसे दिले नाही आणि आता तुम्ही मला आणखी पैसे का देणार. तर सत्येंद्र बोलतो, मला तुमची खूप दया आली, तुमची कीव आली. माझ्या कॉन्टॅक्टमध्ये राहा आणि तुम्हाला जेव्हा कधी गरज पडेल, तुम्हाला कुठे फिरण्यासाठी जायचे असेल तर मला एक कॉल करायचा, मी तुमच्यासाठी हजर होईल. पूनम खूप खुश होते, कारण कोणीतरी तिच्यासोबत प्रेमाने बोलणारा व्यक्ती तिला भेटला होता. पती गेल्यानंतर पूनम बोलते की ठीक आहे, जेव्हा गरज पडेल मी तेव्हा तुम्हाला कॉल करेल. आणि तेथून पुढे मित्रांनो, ही पूनम आता त्या सत्येंद्र गुप्ताला कॉल करत असायची आणि सांगायची मला मार्केटला जायचे आहे. सत्येंद्र गुप्ता तिथे लगेच येऊन हजर राहायचा आणि ॲटोमध्ये बसवायचा आणि तिला जेथे जायचे असेल तेथे तो घेऊन जात असायचा. आता हळूहळू असं करता करता या सत्येंद्रच्या मनात जे होतं ते त्याने पूनमला बोललेच. सुरुवातीला तर तो तिला बोलत असायचा, चला आपण मंदिरात जाऊ. जवळच त्यांच्या परिसरात महादेवाचं मंदिर होते. त्या महादेवाच्या मंदिरामध्ये हा सत्येंद्र पूनमला घेऊन जात असायचा. तेथे दोघे दर्शन करत असायचे. हा सत्येंद्र एक दिवस बोलतो की चला आपण हॉटेलमध्ये जाऊन जेवण करू. पूनम त्याच्यासोबत हॉटेलमध्ये जाऊन जेवण करते आणि नंतर हा सत्येंद्र बोलतो की मी तुमच्यावरती खूप प्रेम करतो. मला माहीत आहे तुम्ही विधवा महिला आहे, मात्र मला तुमच्याशिवाय होणार नाही. त्यामुळेच मी तुमच्यासाठी इतकं सर्व करत आहे. नाहीतर मी तुमच्याकडून भाडं तेव्हाच घेतलं असतं. आता जी पूनम असते ती बोलते की तुम्ही असं कसं बोलू शकता. आपली फक्त मैत्री आहे आणि तुम्ही एक आधार म्हणून मी तुमच्यासोबत बोलत होते. सत्येंद्र बोलतो की आधार तर मी तुमचं आयुष्यभर देणार आहे. बस आपलं रिलेशन ठेवा, क्लोज रिलेशन ठेवा. यामध्ये कोणालाही काही माहिती होणार नाही. आपल्यामध्ये सर्व गोष्टी झाल्या पाहिजे. आता पूनम थोडा विचार करते आणि त्याला बोलते की ठीक आहे. त्यानंतर हा सत्येंद्र हॉटेलमध्ये एक रूम बुक करतो आणि त्या रूममध्ये पूनमला घेऊन जातो आणि यांच्यामध्ये येथून पुढे या संबंधाची सुरुवात होते, जे की एका पती पत्नीमध्ये होत असते. आता जेव्हा पूनमला सत्येंद्रची आठवण येत असते, पूनम सत्येंद्रला कॉल करायची आणि जेव्हा सत्येंद्रला आठवण यायची, सत्येंद्र पूनमला कॉल करायचा, बोलावून घ्यायचा की चल मी रिक्षा घेऊन येत आहे, आपण इकडे फिरण्यासाठी जाऊयात. तर ही पूनम आपल्या मुलांना घरी ठेवायची. तिच्या परिवारामध्ये ती तर एकटी होती, 2 मुलांसोबत राहत होती. मात्र तिचे सासू सासरे जे होते, दीर होते, भावजाई होते, यांचं घर वेगळं होतं आणि पूनमचं घर वेगळं होतं. ती त्यांना सांगत असायची की मुलांची काळजी घ्या आणि ती त्या ॲटो चालकासोबत सत्येंद्रसोबत फिरण्यासाठी जात असायची. आता पुढे चालून यांचे हे संबंध असे वाढत गेले. हा सत्येंद्र गुप्ता अक्षरशः पूनमच्या घरी येऊन राहू लागला. आता रात्र रात्र पूनमच्या घरी राहायचा. सकाळी उशिरा उठायचा, आंघोळ वगैरे करायचा, अगदी तिच्या पतीप्रमाणे. इकडे तिकडे बाहेर फिरायचा. तर आजूबाजूचे लोक, गावातील लोक, तिचे जे कुटुंबीय, बाकीचे कुटुंब होते, हे तिला विचारायचे की हा व्यक्ती कोण आहे. पूनम ह्यांना सहज सांगायची की हा माझा मावस भाऊ आहे. आता लोक पण विचार करायचे की हा जर मावस भाऊ आहे, ठीक आहे, येत असेल, थांबत असेल. भाऊ म्हटल्यानंतर लोक जास्त काही विचार करत नाही. मात्र मित्रांनो, मी आजकाल बघत असते की भाऊ नात्याला अगदी कलंकित करण्याचं काम देखील सुरू आहे. बरेचसे प्रियकर प्रेयसी लोकांना सांगतात की हा माझा भाऊ आहे, मानलेला भाऊ आहे, मानलेली बहीण आहे. गुरु भाऊ, गुरु बहीण आणि यांच्यामध्ये वेगळाच कार्यक्रम सुरू असतो. दिन में भैया आणि रात में सय्या अशा देखील घटना भरपूर साऱ्या घडत आहे. लोकांनी देखील जास्त विचार केला नाही. मावस भाऊ म्हणून लोकांनी तो विषय आपल्या डोक्यातून काढून टाकला. मात्र जो सत्येंद्र गुप्ता होता, हा वारंवार जेव्हा त्याला आठवण यायची तेव्हा पूनमकडे यायचा आणि पूनमला बाहेर फिरण्यासाठी घेऊन जात असायचा. असे दिवस जात होते. यांच्या संबंधाला 2023 पासून सुरुवात झाली होती. मात्र आता या संबंधाला
2024 गेले, 2026 येऊन थांबले होते. 9 मार्च 2026चा दिवस असतो. हा सत्येंद्र गुप्ता पूनमला कॉल करतो आणि तिला बोलतो की मला तुला भेटायचं आहे. आपण मंदिरात दर्शन घेऊ आणि त्यानंतर त्या जंगलामध्ये जाऊ. महादेवाच्या मंदिरामध्ये बक रोडजवळ एक पहाडी परिसर आहे. त्या ठिकाणी हा सत्येंद्र गुप्ता पूनमला आपल्या ॲटोमध्ये बसवतो आणि तिकडे घेऊन जातो. अगोदर ते मंदिरामध्ये दर्शन वगैरे करतात आणि मंदिराच्या मागे एक जंगल असते, दाट झाडी असते. त्या ठिकाणी गेल्यानंतर दोघांमध्ये जवळीक वाढते. त्या दोघांमध्ये ज्या काही गोष्टी नेहमी होत असायच्या त्या सर्व गोष्टी होतात आणि त्यानंतर राजेंद्र गुप्ता हा आपल्या घरी निघून जातो. मात्र मित्रांनो, जी पूनम होती ही आपल्या घरी पोचलीच नव्हती. तिचे 2 लहान लहान मुलं जी होती ती रडत होते आईच्या आठवणीमध्ये. रात्रीचे जवळपास 11 वाजले होते. पूनम घरी आली नाही म्हणून मुलांकडे बघण्यासाठी त्यांचे चुलते वगैरे आले होते आणि आजोबा वगैरे आले होते आणि ते विचारत होते की मम्मी कुठे गेली. तेव्हा मुलं सांगत होती की ते मम्मी त्या मामासोबत गेले ॲटोमध्ये बसून. तर त्या लोकांना देखील माहीत होतं की पूनम अशीच त्याच्यासोबत कामानिमित्त फिरण्यासाठी जात असते. तर कदाचित उद्या सकाळपर्यंत येईल. ते थांबले असेल म्हणून कुटुंब देखील जास्त लक्ष देत नाही. आता 10 मार्च 2026 येतो. पूनम घरी आलीच नव्हती. कुटुंब परेशान होतात. इकडे तिकडे पूनमच्या नातेवाईकांना कॉल केला जातो. मात्र कोणी सांगत नाही की पूनम इकडे आलेली आहे. अखेर पूनमचे कुटुंब पोलीस ठाण्यात जातात आणि पोलीस ठाण्यात पूनम लापता असल्याचा रिपोर्ट दाखल करतात. पोलीस बोलतात की ठीक आहे, आम्ही शोधू. आता असंच बेपत्ता होऊन 10 ते 15 दिवस होऊन गेले. 15 दिवस गेल्यानंतर 25 मार्च 2026चा दिवस असतो. महादेवाच्या मंदिरामागे दाट झाडी असते, दाट जंगल असते आणि त्या ठिकाणी काही मुलं बकऱ्या चारण्यासाठी जात असायची. तर बकरी चारत असताना एका मुलाची नजर त्या ठिकाणी जाते. तो मुलगा त्या मुलाला काहीतरी विचित्र जाणवते. तो मुलगा बाकीच्या मुलांना म्हणतो की ते बघा त्या ठिकाणी किती माशा घोंगावत आहेत आणि तेथे साडीसारखं काहीतरी दिसत आहे. मुलांना काहीतरी गडबड जाणवते. मुलं थोडे जाऊन जवळ बघतात तर त्यांना एक महिला त्या ठिकाणी लटकलेल्या अवस्थेत दिसते. हे मुलं धावत पळत गावाकडे जातात आणि गावातील लोकांना सांगतात की त्या ठिकाणी अशी अशी महिला आहे. तेव्हा स्थानिक लोक त्या ठिकाणी जाऊन पोहोचतात. त्या गावातील एक सरपंच असतात, बगई गावचे. ते त्या ठिकाणी येतात आणि पोलीस स्टेशनला संपर्क साधतात. पोलीस घटनास्थळी दाखल होतात. त्यानंतर बघतात जी बॉडी आहे ती जवळपास 10 ते 15 दिवसापासून या ठिकाणी लटकलेली दिसत आहे. आता पोलीस सर्वप्रथम त्या डेड बॉडीला त्या फंद्यावरून खाली काढतात, जे की झाडाच्या एका फांदीला लटकलेली होती आणि त्यानंतर तिचा मृतदेहाची खूप दुर्गंधी येत होती. पोलीस कसं तरी पोस्टमार्टम करतात आणि त्यानंतर तेथील लोकांना, आसपासच्या लोकांना विचारण्यात येतं. लोक देखील ओळखत होते. लोक विचार करत होते की पूनम जी आहे हिच्या पतीचं निधन झालं होतं, यामुळे हिला टेन्शन आले असावे. 2 मुलांची जबाबदारी होती आणि हिला एकटीला जगणं शक्य वाटत नसेल म्हणून हिने स्वतःच या ठिकाणी येऊन आत्महत्या केली असेल असं लोकांना वाटलं होतं. पोलिसांना देखील प्रथम दर्शनी तेच वाटत होतं. मात्र जेव्हा पोस्टमार्टम रिपोर्ट आला, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये हे सिद्ध झालं की या महिलेने आत्महत्या केलेली नाही, तर हिला कोणीतरी जाणूनबुजून या दुनियेमधून हटवलेलं आहे. पोलीस आपली चौकशी आणखी पुढे करू लागतात. जेव्हा त्या गावातील लोकांना विचारण्यात येतं की या महिलेचे गावात कोणासोबत वाद होते, भांडण होते किंवा हिचे कोणासोबत अनैतिक संबंध होते का, तर कोणीतरी पोलिसांना माहिती दिली की सत्येंद्र गुप्ता नावाचा एक व्यक्ती आहे. हा व्यक्ती पूनमच्या संपर्कात होता आणि पूनम त्या व्यक्तीला आपला मावस भाऊ सांगत होती. मात्र लोकांना जरी मावस भाऊ सांगत होती, कुणी ना कुणी असा असतो त्याला सर्व काही माहीत असतं. त्या व्यक्तीने पोलिसांना सर्व डिटेल्स दिली. त्यानंतर पोलिसांना आता या सत्येंद्र गुप्ताचा शोध घ्यायचा होता. सत्येंद्र गुप्ताला पोलीस इकडे तिकडे शोधत होती. तो भेटत नव्हता. कसं तरी पोलीस त्याचा मोबाईल नंबर मिळवतात. जेव्हा लोकेशन ट्रेस करण्यात येते, सत्येंद्र गुप्ताला लगेच ताब्यात घेण्यात येते आणि त्याला अटक करण्यात येते. आणि जेव्हा त्याची कसून चौकशी सुरू होते तेव्हा सत्येंद्र गुप्ता बोलतो की तुम्ही कोणत्या पूनमबद्दल बोलत आहात, मी पूनमला ओळखतच नाही. आता पोलीस जेव्हा त्याला 3rd डिग्री देतात तेव्हा हा सत्येंद्र गुप्ता सर्व काही सांगण्यासाठी तयार होतो आणि मग पोपटासारखा बोलू लागतो. सत्येंद्र गुप्ता सांगतो की ही पूनम आणि माझ्यामध्ये 2023 पासून संबंध सुरू होते. सुरुवातीला मी मजा म्हणून हिच्यासोबत संबंधात आलो होतो. मला हिच्यासोबत लग्न वगैरे काही करायचं नव्हतं. मात्र पुढे चालून ही पूनम माझ्या गळ्यातच पडू लागली होती. पूनम मला बोलत होती की माझ्यासोबत लग्न कर, माझे 2 मुलं आहेत, या 2 मुलांची जबाबदारी तू स्वीकार कर.
यांचा बाप बन. मात्र सत्येंद्र जो होता याला अशा आयत्या मुलांचा बाप बनायचं नव्हतं. त्याला पूनमसोबत लग्न करायचं नव्हतं. फक्त त्याला रिलेशनमध्ये राहायचं होतं, फक्त शरीर संबंधासाठी. आणि ही गोष्ट त्या पूनमला समजत नव्हती. पूनमला वाटायचं सत्येंद्र खरंच तिच्यावरती प्रेम करतो. मात्र सत्येंद्र तिच्यावरती प्रेमाचं नाटक कशासाठी करत होता हे तर आपल्याला माहीतच असेल. शेवटी या पूनममध्ये आणि सत्येंद्र गुप्तामध्ये कधी कधी वाद देखील होऊ लागले होते. मात्र या जोडप्यामध्ये वाद जरी होत असले तरी हे जोडपे पुन्हा गोडही होत असतात आणि पुन्हा यांच्यामध्ये ते संबंध देखील होत असतात. शेवटी ही पूनम 2026 येता येता या सत्येंद्र गुप्ताला जास्त ब्लॅकमेल करू लागली होती की तुला लग्न करावंच लागेल, नाहीतर मी गावात सर्व लोकांना सांगून देईल, तुझी तक्रार पोलीस स्टेशनमध्ये करेल. आणि हीच गोष्ट सत्येंद्रला सहन होत नव्हती. सत्येंद्रला वाटत होते की ही महिला आपल्या गळ्यात पडल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे सत्येंद्रने असा प्लॅन बनवला होता की हिला या जगातून कायमचे संपून टाकू. म्हणून त्याने तिला त्या मंदिरामागे भेटण्यासाठी बोलावले होते. मंदिरात भेटल्यानंतर, मंदिरात दर्शन घेतल्यानंतर तिला तो मंदिरामागच्या दाट जंगल वनात घेऊन गेला. जो बक रोड होता त्या ठिकाणी घनदाट जंगल आहे, त्या जंगलात घेऊन गेला. सुरुवातीला अगोदर तर रात्रीच्या वेळी दोघांमध्ये संबंध बनले. 9:30 वाजले असेल. आणि एवढं झाल्यानंतर हा सत्येंद्र बोलत होता की मी तुझ्यासोबत लग्न करू शकत नाही, मी तुझ्या संपर्कात राहू शकतो, तुला सहारा देऊ शकतो. मात्र पूनम आपल्या निर्णयावरती ठाम होती. हिला काही झालं तरी त्याच्यासोबत लग्न करायचं होतं. म्हणून दोघांमध्ये त्या ठिकाणी भयंकर वाद झाला. जंगलामध्ये सत्येंद्र आपल्या संपूर्ण तयारीने आलेला होता. शेवटी त्याने गळा दाबून तिची हत्या केली आणि त्यानंतर दोरीच्या साह्याने त्या जंगलातील एका झाडाच्या फांदीला तिला लटकवून दिले आणि त्यानंतर आपली ऑटो रिक्षा घेऊन त्या ठिकाणावरून फरार झाला. 9 मार्च 2026 रोजी सत्येंद्रने पूनमला या जगातून कायमचे हटवले होते आणि शेवटी पोलिसांनी 29 मार्च 2026ला सत्येंद्रवरती गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला जेरबंद केले. त्याने आपला सर्व गुन्हा कबूल केलेला आहे. त्याला जन्मठेपेची शिक्षा ही नक्कीच होणार आहे. मात्र मित्रांनो, आपण विचार केला पाहिजे की ही घटना का घडली, ही घटना घडण्यामागे कारण काय होते. ही त्या ऑटो ड्रायव्हरची वासना होती आणि फक्त मजेसाठी तो तिच्यासोबत संबंध बनवत होता. मात्र या महिलेला ती गोष्ट समजली नाही. ती त्याच्या जाळ्यात फसत गेली आणि शेवटी त्या अनैतिक संबंधाचा अंत झाला आणि हा अंत फार भयंकर झाला. पूनमला आपला जीव गमवावा लागला आणि तिचे 2 मुले देखील अनाथ झाले आणि सत्येंद्रला देखील जेलमध्ये अंधाऱ्या कोठडीत जाऊन बसावे लागले. पूनमच्या पतीचे 2022मध्ये मृत्यू झाला होता आणि आता त्या 2 मुलांची आई देखील 2026मध्ये मुलांना अनाथ सोडून देवाघरी गेली आहे. आता सध्या मुलांना नातेवाईक सांभाळत आहे. मात्र शेवटी आईवडील ते आईवडीलच असतात. आईवडिला इतकं प्रेम मुलांना कोणी देऊ शकत नाही, हे मात्र 100% खरं आहे. तर मित्रांनो, आजच्या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.